Hello students, today's lecture we will discuss about environmental studies. In this paper, the 7 number unit, human population growth. In this chapter, the next point is disaster management. Okay. मग ॲक्च्युअल व्हॉट इज डिसॅस्टर मॅनेजमेंट काय आहे किंवा ते का करायचं आणि ते करण्याची आपल्याला गरज का पडते. ओके, तर ते आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. इंट्रोडक्शन. डिसॅस्टर्स आर ॲज ओल्ड ॲज मॅनकाइंड. म्हणजे काय आहे, डिसॅस्टर हे पूर्वीपासून होत आलेलं किंवा पूर्वीपासून हे चालू असलेलं एक कन्सेप्ट आहे किंवा एक सिच्युएशन्स आहे. त्यानंतर द फर्स्ट डिस्क्रिप्शन ऑफ डिसॅस्टर अँड इट्स मॅनेजमेंट कम्स फ्रॉम मॅथॉलॉजिकल नोहा अँड हिज आर्क. ओके, दिस इज अ मॅथॉलॉजिकली म्हणजे एक काय ते पूर्वीपासून चालत आलेलं आहे किंवा एक जुनी आपण त्याला म्हणू शकतो की एक कन्सेप्ट आहे. ओके, सिमिलर फूड टेल्स आर वाईड स्प्रेड इन ग्रीक मायथॉलॉजी, पुराणाज, स्टोरीज अँड मेनी कल्चर्स. ओके, मग ते आपण पुराणामध्ये किंवा ज्या आपल्या कल्चरल जे फेस्टिवल्स असतात त्याच्या थ्रू आपण काय करत आहोत ते मेन्शन करत आहोत किंवा ते इम्प्रेशन आपण ते ठेवत आहोत. ओके, then definition of disaster: any occurrence that causes damage, ecological disruption, loss of human life, deterioration of health and health services on scale sufficient to warrant an extraordinary response from outside the affected community or area. WHO. ओके, म्हणजेच नॅचरल डिसॅस्टर म्हणजे काय किंवा डिसॅस्टर मॅनेजमेंट काय काय आहे. त्यामध्ये फर्स्ट काय होतं, फर्स्टली त्याचा डॅमेज होतो, त्यानंतर इकॉलॉजिकल डिस्ट्रप्शन्स होतं, त्यानंतर लॉस ऑफ ह्युमन लाईफचं लॉस होतं आहे, त्यानंतर डिटोरिएशन ऑफ हेल्थ अँड हेल्थ सर्व्हिसेस ऑन स्केल. मग हेल्थ सर्व्हिस जी आहे ती काय होते, तिथं तिची डेफिशियन्सी जाणवते. त्यानंतर एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिस्पॉन्स आपल्याला तिथं मिळतो. त्यानंतर आउटसाईड द अफेक्टेड कम्युनिटी ऑर एरिया, मग त्याच्या आउटसाईडला जी कम्युनिटी असेल, मग ह्युमनची असेल किंवा अदर ॲनिमल्सची असेल, त्या कम्युनिटीजला काय होतं आहे तिथं एक अफेक्ट होतो त्याच्यावरती. दिस इज अ डिसॅस्टर. ए डिसॅस्टर कॅन डिफाईन ॲज अकरन्स आयदर नेचर ऑर मॅन मेड दॅट कॉजेस ह्युमन सफरिंग अँड क्रिएट्स ह्युमन नीड्स दॅट व्हिक्टिम कॅन नॉट ॲलिव्हेट विदाउट ॲसिस्टन्स. ओके, मग डिसॅस्टर हे काय होतं आहे, एक तर ती नेचर किंवा नॅचरली होणारी प्रोसेस असेल किंवा मॅनमेडने किंवा ह्युमनने नेचरमध्ये काही ॲक्टिव्हिटी जर किंवा काही इंटरफर केलेलं असेल तरच काय होतं, हे डिसॅस्टरचा जो प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. ओके, मग फॉर एक्झाम्पल आता एखादं इंडस्ट्री आहे, तर इंडस्ट्री तिथं डेव्हलप झाल्यानंतर तिला काय होतं आहे, नॉईज पोल्युशन होतं आहे. नॉईज पोल्युशन झाल्यानंतर एअर पोल्युशन पण होते आणि या दोन्हीचं पोल्युशन झाल्यानंतर तिथं नॅचरल डिसॅस्टर काहीतरी अफेक्ट होऊ शकतो. ओके, दिस इज अ ह्युमन ॲक्टिव्हिटी किंवा नॅचरली म्हटल्यानंतर तिथं काय फ्लड येऊ शकतं किंवा अर्थक्वेक अशा प्रकारे काय डिसॅस्टर होऊ शकतात. An applied science which seeks by systemic observation and analysis of disaster. मग त्या अप्लाइड सायन्स एक ब्रांच आहे किंवा ती एक कम्युनिटी आहे किंवा कमिटी आहे. ती काय करते, जर सिस्टमॅटिक ऑब्झर्वेशन करते आणि त्याचं ॲनालिसिस करते त्या डिसॅस्टरचं नेमकं काय प्रॉब्लेम झालेलं असेल त्या प्रॉब्लेमचं. टू इम्प्रूव्ह मेजर्स रिलेटिंग टू प्रिव्हेन्शन्स, इमर्जन्सी रिस्पॉन्स, रिकव्हरी अँड मिटिगेशन. मग त्यासाठी काय इम्प्रूव्हमेंट करता येईल हे ते काय करतात, ऑब्झर्वेशनमध्ये सांगतात. त्यानंतर त्याचं प्रिव्हेन्शन काय करता येईल ते सांगतात. इमर्जन्सी काय आहे हे पण क्लिअर केलं होतं. त्यानंतर रेस्पॉन्स अँड रिकव्हरी अँड मिटिगेशन, त्याचा रिकव्हरी रेट कसा असेल किंवा त्यासाठी काय करावं हे सगळं प्रिव्हेन्शन्स जे असतील ते डिसॅस्टर मॅनेजमेंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉलिसी जी असेल ती प्रोव्हाइड करतं. encompasses all aspects of planning or for and responding to disasters, including both pre and post disaster activities. मग यामध्ये काय केलं जातं, डिसॅस्टर मॅनेजमेंटमध्ये जर डिसॅस्टर प्रॉब्लेम काहीतरी क्रिएट होणार असेल तर त्यासाठी प्री
प्रिव्हेन्शन आणि झाल्यानंतर पोस्ट प्रिव्हेन्शन काय असेल हे ॲक्टिव्हिटी जे असेल हा सगळा रोल किंवा ही जी सगळी इन्फॉर्मेशन ती पॉलिसी आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफ डिसिजन डिसॅस्टर मॅनेजमेंट हे काय करतात ते प्रोव्हाइड करतात. देन फेजेस ऑफ डिसॅस्टर मॅनेजमेंट. मग त्याच्या काही फेजेस आहेत. डिसॅस्टर प्रिपेअर्डनेस, डिसॅस्टर इम्पॅक्ट, डिसॅस्टर रेस्पॉन्स, डिसॅस्टर रिकव्हरी अँड डिसॅस्टर मिटिगेशन. ओके. द नेक्स्ट टाईप्स ऑफ डिसॅस्टर. मग टाईप्स ऑफ डिसॅस्टर काय आहे, मग काय काय टाईप्स आहेत ते आपण आता इन डिटेल्स बघूया. त्यामध्ये फर्स्ट आहे नॅचरल डिसॅस्टर. मग नॅचरल डिसॅस्टर म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये नॅचरल डिसॅस्टर काय काय आहेत. त्यामध्ये एक्झाम्पल नॅचरल कॅलेमिटीज आर क्लायमॅटिक हॅझार्ड्स लाईक अर्थक्वेक, फ्लड, सायक्लोन, ड्रॉट, फेमिन, फॉरेस्ट फायर, डस्ट स्टॉर्म, सँड स्टॉर्म, लँडस्लाईड, व्होल्कॅनिक इरप्शन्स. एवढ्या सगळ्या काय आहेत नॅचरल डिसॅस्टर्स आहेत. देन फर्स्ट आहे अर्थक्वेक. अर्थक्वेक झाल्यानंतर किंवा अर्थक्वेक ज्यावेळेस काय होतं, अँड अर्थक्वेक ऑल्सो नोन ॲज अ क्वेक, ट्रेमर और टेम्बलर. इट इज अ रिझल्ट ऑफ सडन रिलीज ऑफ एनर्जी इन अर्थ क्रस्ट दॅट क्रिएट्स सिस्मिक वेव्ज. ओके. मग त्याच्यामध्ये काय होते, अर्थमध्ये जी एनर्जी असेल ती एनर्जी काय होते, क्रस्ट होते, ती या एनर्जीचं काय होते क्रिएशन्स होतं अदर एनर्जीमध्ये. देन अर्थक्वेक्स आर रेकॉर्डेड विथ ए सेमीमॉटर ऑल्सो नोन ॲज अ सिसेमोग्राफ. The moment magnitude are related and mostly imperceptible and magnitude 7 causing serious damage or large areas. ओके. मग याच्यामध्ये काय होतं आहे, अर्थक्वेकमुळं लार्ज एरियापर्यंत याचे काय होतं इफेक्ट होतो आहे. देन इंटेन्सिटी ऑफ शेकिंग इज मेजर्ड ऑन द मॉडिफाईड मेरकॅलीज स्केल. ओके. मग याच्यामध्ये काय होते सर इंटेन्सिटी काय होते हाय होते आणि तिथला जो एरिया असेल तो एरिया काय होतो डिस्टर्ब होऊन जातो आहे. देन नेक्स्ट त्याचं मॅनेजमेंट काय आहे अर्थक्वेकचं मॅनेजमेंट. मोस्ट इंजुरीज आर सस्टेन ड्युरिंग इम्पार्ट अँड दस देर इज द ग्रेटेस्ट नीड फॉर इमर्जन्सी केअर ऑकरिंग इन अ फ्यू आवर्स. ओके. मग याच्यामध्ये काय होतं इमर्जन्सी येते, इमर्जन्सी क्रिएट होते आणि त्यानंतर ऑकरिंग ए फ्यू आवर्स म्हणजे काही तासासाठी किंवा काही वेळेसाठी इमर्जन्सी क्रिएट होते आणि सगळे जे मॅनेजमेंट जे असेल ते मॅनेजमेंट करण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम येतो आणि मग ते पूर्ण क्लिअर झाल्यानंतर किंवा सायलेंट झाल्यानंतर अर्थक्वेकची जी पोझिशन असेल ती सायलेंट झाल्यानंतर त्याच्यावरती ते मॅनेजमेंट करतात. व्हेन क्वालिटी अँड सिव्हिरिटी ऑफ इंजुरीज इज ओव्हरवेल्म वेल्थ फॅसिलिटीज ॲट डिफरंट लेवल्स ॲट मस्ट अडॉप्टेड. ओके. मग जे अर्थक्वेक झाल्यानंतर त्याच्यामध्ये जी क्वालिटी किंवा जी आधी जी सगळं मॅनेजमेंट केलेलं होतं त्या पार्टमधलं ते सगळं मॅनेजमेंट काय होतं तर डिसमिस होतं आणि मग त्याचं परत काय करायचं सेव्हिरिटी म्हणजे त्याचं परत मॅनेजमेंट करायचं. त्यानंतर इंज्युरीज किंवा इंज्युअर्ड झालेले जे काही पार्ट असतील किंवा इंज्युअर्ड झालेले काही ॲनिमल्स ह्युमन बिईंग्स किंवा अदर काही ऑर्गॅनिझम्स असतील त्यांना काय करणं वेल्थ फॅसिलिटीज प्रोव्हाइड करण्यासाठी हे मॅनेजमेंट केलं जातं. अँड देन ज्या ठिकाणी काय झालं आहे अर्थक्वेक झाले असेल मग त्या पार्टमध्ये किंवा त्या भागामधले जे ॲनिमल्स किंवा जी लिव्हिंग लाईफ असेल त्या लिव्हिंग लाईफला काय केलं जातं ॲडॉप्ट केलं जातं किंवा अदर ठिकाणी मायग्रेशन करून तिचं मॅनेजमेंट केलं जातं. देन प्रिकॉशन्स. मग त्याचे प्रिकॉशन्स काय आहेत अर्थक्वेकचे. बिफोर एंटरिंग बिल्डिंग्स ऑब्झर्व द कन्स्ट्रक्शन ऑफ द बिल्डिंग्स अँड बी केअरफुल फॉर पॉसिबल हॅझार्ड्स विच माय ऑकर फ्रॉम वीक स्ट्रक्चर्स. ओके. मग त्याचे प्रिकॉशन्स काय आहेत, जे बिल्डिंग स्ट्रक्चर जे असेल आपलं कन्स्ट्रक्शन जे असेल ते कन्स्ट्रक्शन कसं नसलं पाहिजे, वीक नसलं पाहिजे, जेण्यापासून काय होतं आहे हॅझार्ड्स प्रोव्हाइड होणार नाही अशा ज्या पॉसिबिलिटीज असतील त्या पॉसिबिलिटीज काय करायच्या निग्लेक्ट करायच्या आणि केअरफुली त्या हँडलिंग करायचे. ओके. व्हेन एंटरिंग डॅमेज बिल्डिंग्स यूज ए हेल्मेट, वर्क इन पेअर्स, लिसन फॉर द पॉसिबल साऊंड्स अँड कीप कॉलिंग. ओके. मग ज्यावेळेस
अर्थक्वेक चालू असेल त्यावेळेस काय करायचं, याच्या बिल्डिंगमध्ये जर कन्स्ट्रक्शन वगैरे चालू असेल तर काय करायचं, यूज हेल्मेट जे असेल ते यूज करायचं, जेणेकरून वरून जरी काय पडलं तरी ते काय होणार नाही, डॅमेज होणार नाही. त्यानंतर वर्क इन पेअर्स, मग वर्क जे असेल ते पेअर्समध्ये करायचं आहे. त्यानंतर लिसन फॉर द पॉसिबल साऊंड्स अँड कीप कॉलिंग, आणि आवाज ऐकू येईल इतक्या अंतरावरती काय करायचं आहे, फक्त ह्युमन बिईंगने त्याची ॲक्टिव्हिटी क्रिएट करायची आहे. Then next, cyclone disaster. Cyclone is an area of close circular fluid motion rotation in same direction as the earth. ओके, मग सायक्लॉन काय आहे, एक आपण त्याला चक्रीवादळ असं म्हणतोय. त्याचं काय होतं, सेम डायरेक्शन्स म्हणजे काय, रोटेशन मोशनमध्ये वेव किंवा वाइंड किंवा वॉटर जे असेल ते काय होतं, रोटेशन वेवने काय करतं आहे, सर्क्युलेट करतं. ओके, पण ते काय असतं, हाय स्पीड आहे. दिस इज usually characterized by inward spiraling wind that rotate counter clockwise in the northern hemisphere and clockwise in the southern hemisphere of the earth. मग ते एक काय असेल, एक तर दक्षिणेकडून उत्तरेकडे जाईल किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे जाईल, अशा प्रकारे काय असेल सायक्लॉनची क्रिएटिव्हिटी किंवा सर्क्युलर मॅनरमध्ये ते फ्लड काय होते, सर्क्युलर होत आहे. मोस्ट लार्ज स्केल सायक्लॉनिक सर्क्युलेशन्स आर कंट्रेन on the areas low atmospheric pressure. The largest pressures system are called core polar cyclones and extra of tropical cyclones which lie on the synoptic scale. ओके, मग याच्यामध्ये काय होतं, लार्जेस्ट प्रेशर क्रिएट झालेला असतो आणि तो काय, पोलार सायक्लॉन आणि एक्स्ट्रा ट्रॉपिकल रिजन्स. ओके, मग अशा प्रकारे त्याचं काय होतं, जिथं जिथं सायक्लॉनचं क्रिएशन झालेलं असेल तो एरिया काय होते, पूर्णपणे डिसमिस होऊन जातो आहे. देन दिस फिगर इज अ सायक्लॉन. व्हॉट इज अ सायक्लॉन? सायक्लॉन काय, ए पॉवरफुल स्पायनिंग स्टोर्म दॅट कंटेन्स स्ट्रॉंग वाइंड्स अँड रेन्स. ओके, म्हणजे पाऊस आणि वारा यांचं काय असणं, हाय स्पीड सर्क्युलर मॅनरमध्ये काय होणं, क्रिएशन होणं, दिस इज कॉल्ड एज ए सायक्लॉन. देन मॅनेजमेंट ऑफ सायक्लॉन, मग त्याचे मॅनेजमेंट कसं करायचं आहे. वॉर्निंग शूड बी गिव्हन थ्रू प्रॉपर मीडिया. मग तिथलं ज्या एरियामध्ये काय असेल, सायक्लॉनची कंडिशन असेल, सिच्युएशन असेल, तिथल्या मीडिया थ्रू काय करायचं, त्याला वॉर्निंग द्यायची. त्यानंतर रिसर्च शूड बी सेंड टू सेफ एरियाज. मग रिसर्च किंवा त्यापासून वाचण्यासाठी अदर ठिकाणी कुठं चांगली जागा आहे किंवा काय कुठं त्याचं मॅनेजमेंट करता येईल, तिथल्या प्लेसमध्ये जे ऑर्गॅनिझम्स असतील किंवा जे लिव्हिंग लाईफ असेल, त्या लिव्हिंग लाईफचं कसं ट्रान्सफॉर्मेशन करता येईल मायग्रेशन करण्यासाठी. प्रॉपर ट्रीटमेंट मस्ट बी डन फॉर इंजुरीज. मग तिथं जे इंजुरीज होतील त्या इंजुरीजला काय करायचं, प्रॉपर ट्रीटमेंट देऊन ते परत रिकवर करायचं काम करायचं. Then next, floods is the next disaster. Water is a form of all life forms. ओके, मग वॉटर काय आहे, ऑल लाईफ फॉर्म करण्यासाठी इसेन्शियल आहे. विदाउट वॉटर नो लाईफ इज अ सस्टेनेबल. म्हणजे वॉटर जर नसेल तर लाईफ क्रिएट होणं किंवा लाईट सर्व्हाइव्ह करणं काय आहे, इम्पॉसिबल आहे. बट when water is a form of floods it takes away thousands of human and cattle life. ओके, तेच वॉटर किंवा तेच पाणी जर असेल, त्याचं जर हाय क्वांटिटी जर झाली तर त्याचं काय होतं, फ्लडमध्ये फॉर्मेशन होतं. ओके, बांगलादेश इज अ रिव्हराईन कंट्री वेअर रिकरंट फ्लडिंग इज अ बोथ कॉमन अँड नेसेसरी. मग बांगलादेशमध्ये रिव्हराईन असं म्हटलेलं आहे किंवा रिव्हराईन कंट्री आहे असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामुळं काय होतं आहे, तिथं अनेक नद्या असल्यामुळं त्या नद्यांमध्ये काय होते, फ्लडिंग जी कॅपॅसिटी जी आहे किंवा फ्लडिंग ही सिच्युएशन काय होती, तर दिवसेंदिवस जाणवते. एव्हरी इयर लार्ज एरियाज सबमिटेड ड्युरिंग द मान्सून सीजन अँड फर्टिलाइज बाय डिपॉझिट फ्रेश ॲल्युमिनियम. द सॉईल इज अ डिपॉझिटेड बाय मुव्हिंग वॉटर. मग तिथली जी सॉईल असेल, सॉईलचं काय होतं आहे, मुवमेंट होतं आहे, वन प्लेस टू अनदर प्लेस मायग्रेशन होतं आहे. हावेवर इफ वॉटर रिमेन्स स्ट्रँजंट फॉर टू लाँग बेनिफिशियल फ्लड्स बिकेम्स मेजर डिसॅस्टर. मग त्याच्यापासून काही बेनिफिट जर झाला त्याचं मेजर डिसॅस्टरचं एक तिथं काय होतं, त्याला सिम्टम्स फॉर्मेशन होतं. मोस्ट व्हल्नरेबल थिंग्स विच आर अफेक्टेड ड्यू टू फ्लड्स आर होम्स, बिल्डिंग्स अँड नट्स मेड फ्रॉम बायोमास मटेरियल लाईक बांबू लीव्स. ओके,
मग जिथं काय फ्लडचं प्रमाण जास्त आहे किंवा पूर येण्याचं प्रमाण जास्त आहे तिथं काय केलं जातं आहे, त्यांची होम ज्यांचे जे बिल्डिंग्स असतील त्या बिल्डिंग्स काय करतात ते बांबू किंवा अदर बायोमास मटेरियल असेल त्या मटेरियलनेच काय करतात ते क्रिएट करतात, ओके, कन्स्ट्रक्ट करतात. दिस इमेज इज ऑफ फ्लड्स. ओके, हे फ्लड्स जर आलं तर अशा प्रॉब्लेम्स काय होतात, क्रिएट होतात. देन मॅनेजमेंट इन फ्लड्स, फ्रॅक्चर्स, इंजुरीज, ब्रुइसेस, ड्रॉयनिंग अँड व्हेरियस इन्फेक्शन्स कॅन अकर. मग याच्या फ्लड्समुळे काय होतं, फ्रॅक्चर होतं आहे, इंजुरीज होते, ब्लरीज होतात, त्यानंतर अदर इन्फेक्शन्स जे असतील डिसीजचं इन्फेक्शन्स हे सुद्धा काय होते, त्याची क्वांटिटी त्याची इन्क्रीज इम्प्रूव्हमेंट होते. Tin can barrels, tubes, etc. must be used for floating to prevent people from drowning. Okay. Then food, shelter, and medical care facilities are provided to the people for drowning. मग ज्यावेळेस काय होईल तिथं फ्लड येऊन गेलेलं असेल किंवा फ्लड आहे तिथं काय करायचं आहे, मेडिकल फॅसिलिटीज, फूड फॅसिलिटीज, शेल्टर फॅसिलिटीज जे असतील ते काय करायच्यात तिथल्या पीपलला अवेलेबल करून द्यायच्यात. देन नेक्स्ट लँडस्लाइड्स. लँडस्लाइड्स म्हणजेच काय, दरड कोसळणे. दिस इन्क्लूड्स वाईड रेंज ऑफ ग्राउंड मुवमेंट्स सच ॲज अ रिस्क फॉल, डीप फेल्युअर अँड स्लोप अँड शॅलो डेब्रिज फ्लोज विच कॅन ऑकर इन ऑफशोर्स, कॉस्टल अँड वन शोअर एन्व्हायरमेंट. ओके, मग एन्व्हायरमेंट असेल किंवा एक दरी असेल किंवा त्या दरीमध्ये काय होणं, तिथलं जे मॅनेजमेंट असेल किंवा तिथली जे एरिया असेल तो एरिया काय होणार, डायरेक्टली ढासळून जाणार. ओके, द मेन कॉजेस आर ग्राउंड वॉटर प्रेशर ॲक्टिंग डिस्टॅबिलाइज द स्लोप. ओके, मग तो तिथला जो स्लोप एरिया असेल तो स्लोप एरिया काय होतं, डिस्टॅबिलाइज्ड, म्हणजे त्याचं काय स्टॅबिलायझेशन प्रॉपर राहत नाही. ओके, लॉस ऑफ अब्सेन्स ऑफ व्हर्टिकल व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चर, सॉईल न्यूट्रिएंट अँड इरोजन ऑफ टोई स्लोप बाय रिव्हर ऑर ओशियन वेव्स. ओके, मग जी नदीची कड असेल किंवा नदीची दरी असेल किंवा डोंगराची दरी असेल त्याच्यामध्ये काय होतं, हे मॅनेजमेंट जर व्यवस्थित नसेल तर तिथं काय होतं त्याचं अफेक्ट जास्त होतो. दिस पिक्चर इज लँड स्लाइड्स. ओके, नॅचरल डिसॅस्टर. द नेक्स्ट मॅनेजमेंट. मग लँडस्लाईडचं मॅनेजमेंट काय, अवॉइड लँडस्लाईड प्रोन एरिया. मग प्रॉपर जो एरिया असेल तो एरियामध्ये जर ते लँडस्लाईडचे चान्सेस जर असतील किंवा त्यांना जर तिथं वाटलं की आता इथं लँडस्लाईड होऊ शकते तर त्या ठिकाणी काय करायचं आहे, एरिया पूर्णपणे अवॉइड करायचं किंवा तो एरिया पूर्णपणे इनहिबिट करायचा आहे. रेस्क्यू टीम शुड बी सेंट टू क्लिअर द राऊट्स. ओके, मग ते काही गव्हर्मेंट टीम्स असतील त्या टीम्स जाऊन काय करतात तिथं ते एरिया जो असेल तो क्लिअर करून घेतात. प्रोटेक्ट ट्रॅप पीपल. मग तिथं जे पीपल्स जे काय झालेले आहेत त्यांची इंजुरीज झालेली आहे, इंज्युअर्ड पीपल्स त्यांना काय केलं जातं, प्रोटेक्ट केलं जातं. दिस इज मॅनेजमेंट ऑफ लँडस्लाइड्स. ओके, नॅचरल डिसॅस्टर पॉईंट इज फिनिश. थँक्यू.